नमस्ते, मी आदेश आणि माझ्यासोबत आहे विलास. आज आम्ही चाललोय किल्ले पुरंदरला, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा 14 मे 1657 साली जन्म झाला होता आणि सरदार मोरारबाजी देशपांडे व हजार मावळ्यांविरुद्ध मुघल सरदार जयसिंग राजे व दिलेर खान यांच्याबरोबर 40 ते 50 हजाराची मुघल फौज यांच्याबरोबर युद्ध झाले होते. युद्धात सरदार मोरारबाजी देशपांडे हे धारातीर्थ झाले होते आणि त्यानंतर 11 मे 1665 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला होता. किल्ले पुरंदरला जाण्यासाठी आपल्याला पुणे जिल्ह्यातील नारायणपूर गावात यावे लागते. त्यानंतर गावाच्या मागच्या बाजूस हा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्यापासून वरती आर्मी चेक पोस्ट पर्यंत जाण्यासाठी 5 किलोमीटरचा रस्ता आहे. तो आपण बाईक किंवा कारने जाऊ शकतो. त्यानंतर आर्मी चेक पोस्टवर एक ओळखपत्र दाखवून आपण पोहोचतो किल्ल्याच्या पहिल्या तलावापाशी, मुखी तलाव. त्यानंतर थोडं पुढे चालून गेल्यानंतर इंग्रजांनी बांधलेलं पहिलं चर्च आणि त्यानंतर थोडं पुढं चालून गेल्यानंतर सरदार मोरारबाजी देशपांडे यांचे स्मारक आणि स्मारकाच्या मागच्या बाजूस त्यांची समाधी दिसून येते. आणि त्याच्या दुसरे चर्च. नंतर आपल्याला पुढे बाले किल्ल्यावर जाण्यासाठी हा मार्ग आहे. त्याच्या शेजारी श्री पुरंदरचे महादेव यांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्याच्या शेजारी ही आर्मी चेक पोस्ट आहे, ज्या ठिकाणी आपण आपला मोबाईल जमा करून आपण बाले किल्ल्यावर जाऊ शकतो. बाले किल्ल्यावरून जाऊन आल्यानंतर थोडे पुढे जातात छत्रपती संभाजी महाराज यांचे उद्यान आपण पाहू शकतो आणि उद्यानाच्या पाठीमागे हे पद्मावती तलाव आहे. आणि गडाच्या शेवटच्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ पाहायला दिसून येते. हे वंदन स्थळ सेना प्रशिक्षण केंद्राच्या सौजन्याने फेब्रुवारी 2021ला गडप्रेमींच्या पाहण्यासाठी याची उभारणी केली आहे. आतमध्ये गेल्यावर प्रवेशद्वाराच्या समोर 2 मावळे दिसून येतात आणि आतमध्ये गेल्यावर स्वराज्यातील प्रमुख गडकिल्ले, प्रमुख माच्या व मावळ्यांची माहिती याचे फलके लावण्यात आले आहेत.
त्यानंतर आपण पोहोचलो मुख्य इमारतीत. आत त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करून आपण शेजारच्या भिंतीवर त्यांच्या आयुष्यातील प्रमुख प्रसंग प्रतिमेद्वारे पाहू शकतो.